हे बघा ताई आमच्या आता जेवायला त्यांना कसं लवकरच खायला लागते ना, दावगोळी खावं लागते या जेवायला लागल्या. आता हे बघा शेपूची भाजी आणि ती परकर काढावं जरा ताई तिकडं. मांडी खाली घ्या, मांडी खाली. हां ते राहू दे, ते राहू दे. त्यांना कसं दावगोळी खावं लागते ना, म्हणून लवकरच जेवायला लागल्यात त्या. पोरगा आता ट्युशन आल्या. हे बघा हे काय ट्युशन आल्या. हे बघा इथं. आणि पाहुणे आले तर कामावरून बसले तर त्यांना लय झोप येते या. पण ते मी आले म्हणून थांबलेत ना. आता पोरगी काय करायला लागली त्यांची काय माहिती बघा. बघते जाऊन. टीव्ही चालू आहे बघा. हे पिक्चर बघायला लागले तर त्यांना आवड आहे ना. मी म्हणलं काय बघायला लागलं तर आता बिचारे म्हातारे झाले तर म्हणलेत म्हातारे झाले परी त्यांची यादगिरी सोडून गेलेत ना. म्हातारे झालेत परी. हे बघा आतमध्ये स्वयंपाक चाललाय संध्याकाळचा. काय राडे घर येतात घर. आणि काय राडे बघा शेपूची भाजी खाल्ली सगळ्यांनी डब्याला दिली. हे बघा आता भाकरी करायला लागली या त्यांची सुनबाई, ताईंची सुनबाई भाकरी करायला लागली या. हे बघा भाकरी छान करते या. आता हे सगळं झालं ना की राडा रपाटा चांगला काढते बघा. असं घाण नाही ठेवत कुठं. आता हे वाटायले ना चौकून राडा पण ते झोपायच्या टायमाला सगळं व्यवस्थित करूनच झोपत या. का तर सकाळी उठून कामाला जावं लागतं ना तिला. आणि हे बघा आपलं काम करत करत आपले लॅपटॉप का काय म्हणतात ना ते बघत बसती या. वेळ भेटत नाही ना तिला बघायला. बहिणींनो लाईट करा, सपोर्ट करा. तुम्ही जर सपोर्ट केलात तरच बघा होईन काहीतरी. नाही तर आपल्या घरचे लोक तर हसतच राहतात. आता काय म्हणतात हसू द्या, हसलं तर हसू द्या चांगलं असतं या. बरं जाऊ द्या हसू द्या, हसणार तरी पाहिजे तर हे का नाही बहिणींनो. हसू द्या काय होतं या. ते नाही हसणार मग कोण हसणार. आपल्याला आनंदच आहे ना. ते जरा त्यांच्या तोंडावर हाशी बघितली तर आपल्याला आनंदच येत आहे ना. मला तर येत आहे बघा. कोणी हसलं ना आपल्यावर मी लय खुश होते या. मी लय खुश होते. असं वाटतंय जाऊ द्या कोणीतरी आपल्यावर हसलं नाही का म्हणजे मला आनंदच वाटतं या. असं नाही कोणी हसले मला राग येतोय तसं काहीच नाही. हे गवार केली आपलं दोडका केलाय. चांगल्या भाज्या करते बघा. दोडक्या केलाय. आता ते पण म्हणले बाबा म्हणले मग आमचं पण नाही का आयडी करायचं उटपचं खोलायचं. म्हणलं खोला जेव्हा भेटन तेव्हा भेटन. मेहनतीचं फळ तर कधी बी भेटणारच आहे. वायाला थोडं जाणार आहे हे का नाही बहिणींनो. आता सगळ्यांनी केले सगळ्याचे व्हिडिओ ह्यांनी बी बघितलेले येतं म्हणून ह्यांना बी वाटलं की जाऊ दे आपण बी करावा. तर करणार आहेत बघा ते चालू. त्यांना नाही का सपोर्ट करा. ते बी भाषेत माझ्यासारखे बोळे साळे येतं बोलायला. ते आता मी तरी जरा थोडं बोलायला लागले या परी नाही का. ते तर काहीच बोलत नाहीत अहो, काहीच बोलत नाही. भाकरी त्यांची सुनबाई एवढी भारी करते ना हे बघा. लय भाकरी भारी करते या. 10-12 भाकरी करते या. बघा इकडं पण पीठ मळून ठेवले भाकरीचं. आता ते दिल्यात ना बाहेर खायला पण दिल्यात ना. आणि माझ्या मागं लागलेत खावा 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 म्हणून. तर म्हणलं आता खाते म्हणलं बाई अर्धीशी भाकर खाते. माझ्या सुनाला सांगितलंय आळूच्या वड्या बनव म्हणून. तर माझी सून आळूच्या वड्या बनवणार या. तर एक आपल्या भाऊनं सांगितलंय कमेंट आली होती ना आपल्या कमेंट आली होती तर पोराने वाचली 2-3 दिवस झाले. पण आळूचे पानच भेटानात बघा बहिणींनो. आळूचे पानं भेटानात. तर आता मी ते पोराच्या फ्रीजमध्ये बघितलं तर आळूच्या मला गड्डे दिसल्या. म्हणलं बरं झालं बाई पुरीला सांगते करायला. आणि मी दाखवते मी बी थोडा हातभार लावते. तर आता अर्धी भाकर खाऊन आता त्या पुरीकडे जाणार आहे पोराकडे आपल्या पोराकडे जाणार आहे. तर मग आता तिला म्हणलंय आळूच्या पानं कर. तर मग बघू आता थोडं मी मदत करते तिला. पुरीला त्या मदत करते आमच्या सुनबाईला. बघा लाईट करा, सपोर्ट करा बहिणींसाठी.